पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अंगाची लाही होणे, रागाने बेफाम होणे, सर्व बाजूंनी संकट येणे, जबाबदारी टाळणे, शेवट करणे. काय म्हणणार हो? काय उत्तर येईल या ठिकाणी? इंटरेस्टिंग आणि महत्वाचं. अंगाची लाही होते म्हणजे लाही रागाने बेफाम होणे. आणि मग याशी निगडीत काही वाक्प्रचार आणि म्हणी आपल्याला माहीत असाव्या. चारी बाजूंनी घेरणे, अनेक संकट एकाच वेळी येणे हा एक वेगळा वाक्प्रचार आहे. कसाबसा निभाव लागणे, संकटातून कसाबसा मार्ग काढणे, संकट कोसळणे, अचानक अडचण येणे, डोक्यावर आभाळ कोसळणे, भयंकर परिस्थिती अचानक येणे आणि अडचणींचा भडीमार होणे, हे सगळे संकटासंदर्भातले वाक्प्रचार. ओके, संकटासंदर्भातले. आणि मग अशाच पद्धतीच्या म्हणी सुद्धा माहीत असावेत. संकटावर संकट येणे, खरं म्हणजे हा वाक्प्रचार आहे. स्वतःची चूक असताना दोष इतरांवर ढकलणे, पुन्हा एकदा वाक्प्रचार आहे. हाताला काम डोक्याला ताप, ही म्हण आहे. काम वाढल्यामुळे त्रास वाढणे, हाताला काम डोक्याला ताप, दुःखावर चार दुःखाचे ओझे, ही एक पुन्हा म्हण आहे. एक दुःख कमी असताना दुसरं दुःख येणे, अडचणीच्या वेळी कोणी धावून येत नाही, पुन्हा एक वाक्प्रचार. थोडंसं संबंधित आपल्याला बघायचंय, थोडं अतिरिक्त ज्ञान आपल्याला मिळवायचंय आणि तुम्ही मिळवत राहा, तुमचा रिझल्ट येत जाईल.